शाळा बंद, क्लासेस चालू, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्था नेमकं कोणासाठी? नमस्कार, मी बसवंत पाटील शेळगावकर. तुम्ही पाहत आहात BPS मराठी. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक पालकाच्या घरातला प्रश्न आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आहे, आयुष्याशी जोडला गेलेला प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्यासमोर उभं राहिलेलं सर्वात मोठं संकट आहे, धोका आहे. प्रश्न खूप साधा आहे. आज विद्यार्थी शाळेत शिकत नाहीत आणि सगळं शिक्षण त्यांचं खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये होत आहे. मग सरकार शाळेवर हजारो कोटी रुपये खर्च कशासाठी करत आहे? आजची वास्तव्य परिस्थिती काय आहे? आज महाराष्ट्र हा प्रश्न विचारतो आहे. आज महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी सकाळी शाळेत जातात, पण पालकांना मात्र माहीत असतं की खरं शिक्षण संध्याकाळी क्लासमध्ये होणार आहे. शाळा म्हणजे फक्त अटेंडन्स आणि क्लास म्हणजे एज्युकेशन. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिला, पण आज दर्जेदार शिक्षण हे फक्त पैशाचा व्यवहार बनत चाललेला आहे. आज सर्वात मोठा धोका काय आहे? आज महाराष्ट्रापुढे सर्वात मोठा प्रश्न काय आहे? तर शाळेतील शिक्षक शिकवत का नाहीत? सरकार शिक्षकांना लाख दीड लाख रुपये पगार देते, मग सामान्य पालकाने पुन्हा हजारो रुपये क्लासला का द्यायचे? हा प्रश्न आता महाराष्ट्र विचारतो आहे. नक्कीच वर्गात चाललंय काय? अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण होत नाही, विद्यार्थीला बेसिक समजत नाही आणि वैयक्तिक लक्ष नाही, प्रेरणा नाही, गुणवत्ता नाही आणि शेवटी पालकांना सांगितलं जातं की तुमचा मुलाला क्लास लावा, नाहीतर मुलगा मागे पडेल. म्हणजे आधी कर भरायचा, मग शाळा चालवायची आणि नंतर बाहेर क्लास लावायचा. ही कोणती शिक्षण व्यवस्था आज निर्माण झालेली आहे? मला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र एक प्रश्न विचारतो आहे. शिक्षण विभाग झोपलेला आहे का? शिक्षण विभाग आज नवीन GR काढतोय. डिजिटल शाळा, त्याचबरोबर स्मार्ट शाळा, नवीन योजना. मग प्रत्यक्षात विद्यार्थी काय शिकतो हे कोण पाहणार? आज ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे? आज ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमी आहे, सुविधांचा अभाव आहे आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण शिक्षण विभागाला फक्त फाईल्स पूर्ण करायच्या आहेत. जर विद्यार्थी क्लासशिवाय पास होत नसेल तर हे थेट सरकारी शाळेचा व्यवस्थेचा अपयश नाही का, याची कबुली त्यांनी करावी. महाराष्ट्र एक विचारतो आहे, क्लासेसचा बाजार कोण वाढवत आहे? आज शिक्षण सेवा नाही, तो मोठा बिझनेस झालेला आहे. बिझनेस, मोठमोठे बॅनर्स, 100% रिझल्टचे दावे, रँकचे फोटो आणि पालकांच्या भीतींवर उभा राहिलेला करोडोंचा बिझनेस. विद्यार्थी कमी कस्टमर बनलेला आहे. कस्टमर. गरीब बाप कर्ज काढतो, आई दागिने गहाण ठेवते, मुलगा पास व्हावं, मुलाला कोचिंग क्लासेस लावावं म्हणून, कारण त्यांना वाटतं शाळा पुरेशी नाही. यापेक्षा अपयश कोणतं आहे? मग मला विचारायचं आहे, याला जबाबदार कोण? याला जबाबदार शिक्षक आहेत का? याला जबाबदार सरकार आहे का? याला संपूर्ण व्यवस्था जबाबदार आहे. कारण गुणावर चालणारी स्पर्धा, शिक्षणाचं व्यापारीकरण आणि निष्क्रिय प्रशासन आणि शिक्षणाकडे फक्त आकडाने पाहणारे राजकारणी, हे सगळं मिळून महाराष्ट्राचे शिक्षण कमकुवत करत आहेत. कमकुवत. आज महाराष्ट्रापुढे सर्वात धोकादायक गोष्ट काय आहे? आज विद्यार्थी ज्ञान शिकत नाहीत, ते फक्त मार्क्स मिळवण्याचं तंत्र शिकतात. आज विचार करणारी पिढी तयार होत नाही, फक्त परीक्षा देणारी मशीन तयार होत आहे. आणि राज्यामध्ये, आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराची परंपरा आहे. पण महाराष्ट्रात आज शिक्षण पैशाने विकलं जात आहे. ही शोकांतिका नाही का? आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटते या शिक्षण व्यवस्थेबद्दल, आजच्या खाजगी क्लासेसबद्दल? नक्की कमेंटद्वारे कळवा.
आणि जास्तीत जास्त हा धोका कसा टाळता येईल यावर सर्वांनी प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.